नमस्कार, प्रियाज किचन विथ युनिक स्टाईलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आज इथे आपण चिकनचा अळणी रस्सा कसा करायचा ते पाहणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करू. इथे मी 1 किलो चिकन हळद मीठ लावून मॅरिनेट करून घेतलेलं आहे व त्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. 2 ते 3 कांदे बारीक चिरून तव्यावर भाजून घेतले आहे. खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. सर्वप्रथम स्वर कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतले आहे. आता त्यामध्ये मी अर्धा चमचा जिरं व कांदा टाकून छान असे परतून घेते. 1 मिनिट हे छान असं परतून झालं की त्याच्यामध्ये बारीक केलेलं खोबरं घालून घेते 2 चमचे आणि छान असं पुन्हा एकदा परतून घेते. हे छान लाल होईपर्यंत परतून झालं की त्याच्यामध्ये हे मॅरिनेट केलेलं चिकन घालून पुन्हा एकदा छान परतून घेते. हे 2 ते 3 मिनिट छान परतून घ्यायचं, जेणेकरून ह्या चिकनला पाणी सुटायला मदत होते. थोडा वेळ झाकण ठेवून वाफलून घेऊयात. वाफलून झाले की त्याच्यामध्ये 1 तांब्या गरम पाणी ओतून घ्यायचे आहे. गरम पाणी ओतून झाले की हे सर्व मिक्स करून घेऊन लागेल तसे थोडे थोडे पाणी घालून पुन्हा एकदा हे छान उकळी येईपर्यंत हलवून घ्यायचं आहे. हे पहा, चिकनच्या रश्श्याला छान अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे आणि त्याचा वासही घरभर पसरलेला आहे. आता छान अशी उकळी आलेली आहे. तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार तुम्हाला लागेल तेवढे तुम्ही पाणी त्यामध्ये ओतू शकता आणि पुन्हा एकदा या सूपला उकळी येऊ द्यायची. त्याच्यानंतरनं त्याच्यावर अर्धा तास झाकण ठेवून छान असं शिजवून घ्यायचं. छान असं उकळी येईपर्यंत शिजवून झालं की चेक करून घ्यायचं. इथे मी 25 ते 30 मिनिट छान असं शिजवून घेतलेलं आहे. आता चला तर आपण चेक करून पाहू हे चिकन किती शिजला आहे किंवा शिजायचं बाकी आहे. हे पहा, खूप अप्रतिम दिसते आहे. हे पहा, इथे हे चिकन छानपैकी शिजून रेडी झालेलं आहे. अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. सोबतही बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. हे पहा, चिकनच्या अळणी रश्श्याला कलरही सुरेख आलेला आहे. तुम्ही पाहू शकता, अप्रतिम दिसते. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.